नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा प्रस्तावच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा प्रस्ताव आलेलाच नाही, असे स्पष्टीकरण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत पत्रकारांशी बोलताना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री कितीही उशीर झाला तरी कामाच्या संदर्भात कोणालाही भेटतात. कामासंदर्भातच जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असेल तर गोष्टींची कल्पना मला नाही. ते म्हणाले, ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांवर जी कारवाई झाली ती प्रशासकीय पातळीवर झालेली आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागते. महसूल विभागाने बेकायदेशीर बांधकामांबाबत चौकशी केली. या चौकशीमध्ये बेकायदेशीर बांधकाम त्यांचेच असल्याचे निष्पन्न झालं. या निर्णयाबाबत त्यांची हरकत असेल तर त्यांना नगरविकास विभागाकडे किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीला 500 बेडचे रुग्णालय मंजूर झाले आहे. ते व्हायला सुमारे 5 वर्षाचा कालावधी लागेल. जिल्हा नियोजन मंडळातून जसा मिरज शासकीय रुग्णालयाला निधी दिला जातो तसाच निधी सांगलीसाठीही घेतला पाहिजे. महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला देखील जिल्हा नियोजन मंडळातून निधी देता येतो का याचे नियोजन करता येईल.